नमस्कार मित्रांनो, संभाजी गाजवे मल्टीव्हिजन चॅनलवरून मी सादर करत आहे आत्ताची नवीन बातमी. जसे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये नवनवीन जी माहिती आहे ती माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याची सेवा करतो आहे. त्याच पद्धतीने आताची जी नवीन बातमी म्हणजे फारच महत्त्वाची आहे आणि सर्वात मोठी ही एक बाब आहे की सर्व शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण बाब आहे. कारण का की जे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्यासोबत चर्चा करून शेतकऱ्यासाठी उपयुक्त असे एक सॉफ्टवेअर बनवलेले आहे, त्याला म्हणतात AI. तर त्यामध्ये शेतकऱ्याच्या म्हणजे पीक विमा झालं, जे अन्य कुठल्याही बाबीचा एकदम जवळीक सर्वे आणि क्लॅरिटीने सर्वे करण्यासाठी एक सॉफ्टवेअर तयार केलेले आहे. त्याच्यासाठी चर्चा आहे बघा की मायक्रोसॉफ्ट आणि गेट्स फाउंडेशनकडून महाराष्ट्राच्या डिजिटल गव्हर्नन्सच्या मॉडेलला सहकार्य मिळालेले आहे. बिल गेट्स यांची गवाही आहे की सर्व जे नवीन जे उपक्रम आहे त्यासाठी त्याची गवाही दिलेली आहे त्यांनी की ते सहभाग होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि बिल गेट्स यांच्या दरम्यान झालेली चर्चा आहे ती मी आपल्यापर्यंत सादर करतो आहे आणि ही नवीन लेटेस्ट कालची चर्चा आहे ती लगेच आपल्यापर्यंत पोहोचण्याची सेवा मी करतो आहे. तर कालच्या तारखेमध्येच आहे 20 मार्च 2025ची बातमी आहे की राज्यातील शासकीय कामामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यास सुरुवात झाली आहे. या डिजिटल गव्हर्नन्स आणि राईट टू सर्व्हिसमध्ये महाराष्ट्राला देशात मॉडेल करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि गेट्स फाउंडेशनकडून सहकार्य दिले जाईल. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले की यामध्ये महिला स्वयंरोजगाराच्या 25 लाख लखपती निधीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी या उपक्रमामध्ये सहभाग घेऊन महिलांना उद्योजक बनवण्यास गेट्स फाउंडेशनने भागीदारी घेण्याची तयारी दर्शवलेली आहे असे त्यांनी सांगितलेले आहे. म्हणजे या जे उपक्रमामध्ये महिलांना भरपूर वाव दिलेली आहे, त्यांनी जॉब मिळणार आहे. तसेच मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक प्रख्यात उद्योजक आणि गेट्स फाउंडेशनचे बिल गेट्स यांच्यात सकारात्मक चर्चा झालेली आहे. जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि गेट्स फाउंडेशनचे मायक्रोसॉफ्टचे गेट्स फाउंडेशनचे जे संस्थापक आहेत बिल गेट्स यांच्या दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झालेली आहे. मायक्रोसॉफ्टचे सहसंचालक बिल गेट्स तसेच गेट्स फाउंडेशनच्या प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची आज सह्याद्री राज्य अतिथीगृहामध्ये सदिच्छा म्हणजे भेट झालेली आहे आणि त्यामधून त्यांची चर्चा पण झालेली आहे. तर त्या चर्चेमध्ये त्यानंतर बरेचसे असे नवनवीन जी माहिती आहे त्यांनी सांगितलेले आहे की जसे शेतकऱ्याबद्दल आणि तसेच दुसरी जी आहे की विविध विकासाच्या कामाचे त्यांनी बरेचसे मुद्दे सांगितलेले आहेत की यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पुढे निर्देश दिलेले आहेत की
म्हणजे हे शेतकऱ्यांना कशा पद्धतीचे म्हणजे काय उपयोग येणार आहे? जे आता सॉफ्टवेअर बनवणार आहेत, तर त्यामधून नेमकं शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे? तर त्या सांगतोय मी, की असा फायदा होणार आहे, की माती विश्लेषण, कीटक व रोग व्यवस्थापन, पुरवठा साखळी आणि हवामान अंदाजासाठी AI तंत्रज्ञान विकसित करणार आहेत. म्हणजे त्या AI हे उद्दिष्ट राहणार आहेत. दुसरा, कृषीमधील स्टार्टअप्सना प्रोत्साहन देऊन नवकल्पनांना चालना द्या, असे त्यामध्ये निर्देश केलेले आहेत मुख्यमंत्री साहेबांनी. केंद्र शासनाच्या साथी पोर्टल महाराष्ट्रासाठी विशेष कार्यप्रणाली तयार करून शेतकऱ्यांना सत्यतादर्शक बियाणे विक्री व वितरणाची सुविधा लवकरच उपलब्ध करा, असे सुद्धा निर्देश दिलेले आहेत. की कृषी क्षेत्रातील संशोधनासाठी खाजगी क्षेत्राकडून ज्ञान हस्तांतरित करण्यावर भर देऊन कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी विशेष प्रयत्न करा, असे निर्देश माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी या जे मायक्रोसॉफ्ट गेट्स फाउंडेशनचे संस्थापक बिल गेट्स यांना दिलेले आहे. ई पीक पाहणी ॲपमध्ये अवश्य ते बदल करून अधिक प्रभावी करा किंवा बनवा, असे त्यांनी निर्देश दिलेले आहेत. आणि राज्य आणि केंद्र शासनाच्या कृषी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा, असे सुद्धा निर्देश दिलेले आहेत. आणि चालू योजनांमध्ये सुधारणा आवश्यक असल्यास तातडीने सुधारित प्रस्ताव सादर करा, असे सुद्धा साहेबांनी सांगितलेलं आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब व मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे साहेब, म्हणजे हे कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे साहेब, राज्यमंत्री आशिष जयस्वाल साहेब यासह अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव व अन्य अधिकारी उपस्थित होते. तर हे अशा पद्धतीचे जे निर्देश आहेत ते माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दिलेले आहेत. तरी याही पुढे आपल्याला अजून काय सांगण्यात येईल ते बघा, की जे यामध्ये अजून त्यांनी निर्देश दिलेले आहेत की माती विश्लेषण, कीटक व रोग व्यवस्थापन, पुरवठा साखळी आणि हवामान अंदाजासाठी AI तंत्रज्ञान विकसित करा, असे जे सॉफ्टवेअर बनवणारे आहेत गेट्स फाउंडेशनचे संस्थापक बिल गेट्स साहेब त्यांना त्यांनी निर्देशित केलेले आहे. आणि कृषीमधील स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी व नवीन कल्पनांना चालना देण्यासाठी त्यांनी केलं आहे. त्याही पुढे जाऊन आणि अजून अशी चर्चा झालेली आहे की जे वारंवार सांगूनसुद्धा गोहत्या करणाऱ्यावर मकोका हे कायदा लागू करण्याचा इशारा साहेबांनी दिलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विधानसभेमध्ये स्पष्ट केले की गोहत्या करणे कायद्यानुसार गुन्हा आहे, परंतु वारंवार असे गुन्हे करणाऱ्यावर संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत मकोका कठोर कारवाई केली जाईल. श्रीगोंदा येथील कायदा आणि सुव्यवस्था संदर्भात सदस्य संग्राम जगताप यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केल्या होत्या. त्यास मुख्यमंत्री साहेबांनी उत्तर देताना त्यांनी इशारा दिलेला आहे की लवकरच ते आपलं महाराष्ट्र राज्यामध्ये त्या कायद्याची कडक कारवाई करण्यात येईल, असे साहेबांनी सांगितलेले आहे मुख्यमंत्री साहेबांनी. आणि त्याही पुढे जाऊन अजून जी बातमी आहे त्यामध्ये त्यांनी आढावा दिलेला आहे की दुसरे म्हणजे अजून त्यांनी मुख्यमंत्री साहेबांनी एक घोषणा केलेली आहे की गुरु मंदिर आणि पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास प्रकल्पांना जवळपास 723 कोटीची मंजुरी त्यांनी दिलेली आहे. आणि मुख्यमंत्री साहेबांनी यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत उच्चस्तरीय बैठक घेऊन साहेबांनी सांगितलेले आहे. या बैठकीत
वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील गुरुमंदिर तीर्थक्षेत्रासाठी 170 कोटी आणि श्री संत सेवालाल महाराज पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकासासाठी 553 कोटी अशा एकूण 723 कोटीच्या निधीला मंजुरी साहेबांनी दिलेले आहेत. आणि दुसरं तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी ग्रामविकास, पर्यटन आणि संबंधित विभागांनी सुधारित नियमावली तयार करण्याचे निर्देशसुद्धा दिलेले आहेत. प्रस्ताव सादर करताना भविष्यातील गरजा लक्षात घेऊन कमी खर्चात उच्च दर्जाची कामे करावीत आणि परिसराचे महत्त्व ओळखून सर्व समावेशक प्रस्ताव जिल्ह्याकडून सादर व्हावेत असे स्पष्ट त्यांनी सांगितलेले आहेत. दुसरे यामध्ये अजून साहेबांनी जे नवनवीन कामाची माहिती दिलेली आहे तर त्याबद्दल माझ्याकडे माझ्या चॅनलला जी माहिती आलेली आहे त्याबद्दल मी आपल्याकडे लगेच पुरवण्याची व तसेच सांगण्याची मी सेवा करतो आहे. तरी आत्ताच्या या बातमीमध्ये तर जी माहिती माझ्या चॅनलला आलेली आहे त्या चॅनलच्या माहितीनुसार मी सांगतो आहे. कारण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे जे आत्ता चर्चा केलेली आहेत गेट्स साहेबासोबत, बिल गेट्स, कारण ही अतिशय महत्त्वपूर्ण आहे, शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. कारण का की एक नवीन वेगळा ॲप तयार करून म्हणजे जसं विकसित होता येईल लवकरात लवकर, म्हणजे शेताच्या पीक विम्याची किंवा सर्व शेतीविषयक संदर्भाची लवकरात लवकर विकसित कामं होतील या उद्देशाने त्यांनी याबद्दल चर्चा केली आहे. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीची माहिती आहे. तरी ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्याची, कारण माहिती तर तशी मिळतेच नंतर, पण लगेच आपल्यापर्यंत सेवा करण्याची, पोहोचवण्याची ही मला एक आपले सेवा करण्याचे एक हे आहे आणि मी दररोज अशा पद्धतीने आपली सेवा करत असतो. नमस्कार, थँक्यू.